हायकोर्टाची ऑर्डर आहे, आपणास माहित आहे, आपण स्वतः या क्षेत्रातले जाणकार आहात. हायकोर्टाची ऑर्डर असून पोलिसांची परवानगी नाही. आज रविवार आहे, आपण माध्यमांनी कृपा करून अशा प्रकारचं हे करायचं. आज रविवार आहे, पोलिसांची परवानगी नाही ना. पोलिसांची परवानगी तेच प्रशासन दर बाबतीमध्ये इथं महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलीही पायरी, कुठलंही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय रंग म्हणून देण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्राची जनता हे खपून घेतलं जात नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला याबद्दल चीड आहे, संताप आहे आणि त्यामुळे प्रशासनाने या बाबतीमध्ये आम्ही सांगू की लोकशाही पद्धतीनं सगळं होत आहे, तरी मदत करावी. अनिल भाऊ, या प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, तरी विरोधी पक्षाचं या माफीवर समाधान नाही. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी त्यांचं जे काही त्यांना वाटलं किंवा त्यांच्यामध्ये स्वतःला, कारण महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आज हे दैवत आहे. आणि पंतप्रधानांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या भेटीमध्ये परवा आलेल्या याच्यामध्ये त्यांनी केलं. पण महाराष्ट्र सरकार काय करतं? हे जे सरकार आहे यांनी, तुम्ही तो फोटो सुद्धा पाहिला असेल, कशा प्रकारच्या एकेकाच्या भावना होत्या, कशा प्रकारच्या एकेकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते. आम्ही त्यामध्ये कुठचं राजकारण करत नाही. जे आम्ही करावं ते राजकारण आणि त्यांनी करावं ते समाजकारण, अशा प्रकारचं हे जनतेला सुद्धा, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे आम्ही आज जो गोडे मारा या सरकारच्या या कृतीला, याला हे जे आंदोलन आहे, हे हा मोर्चा इथं होणार आणि त्यासाठी शिवसैनिक हे सगळे कानाकोपऱ्यातून येत आहेत. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत, राष्ट्रवादीचे येत आहेत, मित्रपक्ष येत आहेत. त्यामुळे इथे आम्ही कुठचंही राजकारण करू इच्छित नाही आहे. प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही हे करू की तुम्ही मदत करा आणि या आंदोलनाला व्यवस्थितरित्या कुठलंही दुसरं वळण घेण्यापासून पुढची हे करू नये अशा प्रकारची